एखाद्यानं इच्छा व्यक्त करणं गुन्हा आहे का? मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यात नाराजी कार्यकर्त्यांमध्ये होती, ती हळूहळू कमी केली आहे. नाराजी पूर्णपणे दूर केली जाईल. मोदी यांच्यासाठी 48 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत, असं भाजप नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली, हस्तांदोलन झालं आणि चांगले काम करण्याचं निश्चित झाले. ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत नाराजी नाट्य दिसून आलं. संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी यावरून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मीरा भाईंदर आणि ठाण्यातही हे लोण आल्याचं दिसून आलं. परंतु ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची तात्काळ समजूत काढण्यात आली. परंतु नवी मुंबईतील पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे मस्के यांचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंब येतील का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला होता. परंतु रात्री उशिरा त्यांची नाराजी वरिष्ठांनी दूर केल्याचं दिसून आले. त्यानंतर काल गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक आणि संदीप नाईक आदींनी हजेरी लावली. यावेळी गणेश नाईक यांनी मोदींसाठी काम करायचं असल्याचंही स्पष्ट केले. माननीय पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता एकूण महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका आम्ही घेतलेली असल्याकारणाने नाराजी होती कार्यकर्त्यांमध्ये. ती आस्ते आस्ते आम्ही काढत आणली. थोड्या वेळामध्ये ती नाराजी पूर्ण दूर होऊन जाईल. नक्कीच सगळे मिळून कामाला लागतील. ठाणे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित असा गड मानला जातो. मोदीजींच्या करता आम्हाला प्रत्येक 48 जागा प्रतिष्ठेच्या आहेत. ऐकला का? ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला जबाबदारी, ती कार्यकर्त्याची जबाबदारी पूर्ण करणार आहेत. आणि मोदीजींच्या करता सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. मुख्यमंत्री आता भेटल्यामुळे हा नाराजी समोर आली होती. त्यामुळे ही आली होती खरं आहे, तुम्ही ते नवी काल बघितलं. परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल. मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली, आपली चर्चा झाली काय विषयावरती? मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली, हस्त आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं. चला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज शनिवारी सकाळपासूनच गाठीभेटींद्वारे प्रचाराचा धडाका सुरू केलाय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करतात. फलाट क्रमांक 1 येथे शनिवारी सकाळी 6:30 वाजता नरेश मस्के यांनी
प्रशासनासमवेत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्रीगणेश केला. ठाणे प्रादेशिक मंत्रालय येथील विस्तारित रेल्वे स्थानक, वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात, पादचारी विविध प्रश्नांवर यावेळी नरेश म्हस्के यांनी प्रवाशांशी चर्चा केली. जनहिताचा वारसा असलेल्या आणि देशाभिमानाचे बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला नरेश म्हस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात देशात तर गेल्या 2 वर्षात राज्यात महायुतीनं केलेल्या विकास कामांबाबत यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिर उभं राहिल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. मासुंदा तलाव येथील मारुतराव शिंदे तरण तलावाशेजारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सध्या परिस्थितीतील विविध विषयांवर नरेश म्हस्के यांनी गप्पा मारल्या आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या 20 वर्षीय रोहित कुमार याने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून घेतले. नंतर तिला तो सतत त्रास देत होता, त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली. त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलानं तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले. या गोष्टीला घाबरून त्या मुलीनं आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली. त्याप्रमाणे ती मोठ्या बहिणीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे, वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार कोकरेव, इतर अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि देहरादून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हातून त्याला अटक केली आहे. या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींनी बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या मोबाईलवर पाठवत असल्याचं निष्पन्न झाले. या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट होतं. त्याच्याहून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचं निष्पन्न झाले. तर या प्रकारच्या बिना ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करून अल्पवयीन मुलींनी या गोष्टी टाळाव्यात. त्यांना तशी समज नसते. कोणी अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तर त्याला रिस्पॉन्स देऊ नये, त्यांना सोशल मीडिया भूपांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाकडी भागात जोरदार प्रचार केला. आपली निशाणी मशाल, शिवसेना जिंदाबाद या घोषणेनं कोपरी परिसर दुमदुमून गेला होता. जागोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचं स्वागत करण्यात आलं. असली शिवसेनेचे असली उमेदवार राजन विचारे यांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराला सुरुवात केली आहे. विचारे यांनी इंडिया आणि महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार स्वागत केलं. ठाणे पूर्वेच्या नारायण कवळी चौक, अष्टविनायक चौक, कोपरीगाव, नाखवा हायस्कूल, दौलतनगर, धोबीघाट, आनंदनगर, गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल, वागळे नाका, डिसोजावाडी, पंचपरमेश्वर मंदिर, रोड नंबर 16, किसननगर 1, 2 आणि 3, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, ITI नाका, रामनगर, TMT डेपो, साठेनगर, जयभवानी नगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर डेपो, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, आईमाता मंदिर, अंबिका नगर, रामचंद्र नगर, वैतीवाडी, लुईसवाडी, हाजुरी, रघुनाथ नगर आणि काजूवाडी आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, संजय घाडीगावकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप शेळगे, माजी नगरसेवक मिलिंद बनकर, हिरालाल भोईर, गिरीश राजे, विभाग प्रमुख दत्ता पगावले, लहू सावंत, स्वप्नील शिरकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, स्नेहा पगारे, सक्रिय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, प्रवक्ता ॲडव्होकेट पूजा भोसले, ॲडव्होकेट आरती खळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई, आपचे अध्यक्ष सलूजा, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, सरचिटणीस सचिन शिंदे, महेंद्र म्हात्रे, राहुल पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वैती तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांमध्ये अजून नाराजी सत्र चालू आहे. मला वाटतं नाराजी असायचं कारण तो उमेदवारच तसा आहे. कारण तो उमेदवाराची खासियत अशी आहे की त्या उमेदवारांनी कधीच कुठलं चांगलं काम केलेलं नाही. 2.5 वर्षाच्या कारकिर्दीच्या महापौरांच्या कारकिर्दीमध्ये कोरोना लागला आणि त्या कोरोनाच्या कारकिर्दीमध्ये खराब बसून होती. त्यामुळे आज जनता ओळखते कोण काय आहे ते. आज कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आम्ही काम करत होतो. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल फक्त टीका करणं, विरोधकांची मुस्कटदाबी करणं, शाखेचा कब्जा करणं, शिवसेनासारख्या ह्याच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं एवढंच त्यांनी 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. आणि त्याची सजा ही जनता त्यांना या निवडणुकीमध्ये दिली.